शाकल्यमुनी मान खाली करून खाली बसले. नंतर मात्र प्रश्न विचारायला कोणीच उठले नाही. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले, अजून कोणाचे प्रश्न शिल्लक आहेत का? नसेल तर मी प्रश्न विचारतो. उत्तर द्यायला कोण तयार आहे? सारी सभा स्तब्ध झाली. याज्ञवल्क्यांच्या विद्वत्तेने चकित झाली. कोणीच उठेना. तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेला एक सामान्य माणूस हळूच उठून उभा राहिला. लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. हा आणि काय याज्ञवल्क्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल? याज्ञवल्क्यही त्याच्या दिशेने वळले. त्यांनाही आश्चर्य वाटले. सभेत असणारे मोठमोठे ऋषीमुनी, ज्ञानी, विद्वान यापैकी कोणी उभे राहण्याचे धाडस करीत नाही आणि हा सामान्य श्रोता? पण ठीक आहे, आता त्याला प्रश्न विचारणार. तोच तो माणूस बेंबीच्या देठापासून ओरडला, महाज्ञानी याज्ञवल्क्य महाराज की जय. हा माणूस प्रश्नास उत्तर देण्यासाठी नव्हे तर जय जयकार करण्यासाठी उभा राहिला आहे हे एका क्षणात सभेच्या लक्षात आले. सारी सभा उठून उभी राहिली. याज्ञवल्क्यांच्या जय जयकाराने सारा दरबार दुमदुमून गेला. राजा जनक आसनावरून उठले. धावत जाऊन त्यांनी याज्ञवल्क्यांना कडकडून मिठी मारली. राजा जनकाच्या दरबारात याज्ञवल्क्यांचा दुसऱ्यांदा जय जयकार होत होता. सोन्याने शृंगारलेल्या 1000 गायी घेऊन याज्ञवल्क्य आश्रमात जायला निघाले तरी जय जयकार संपत नव्हता. जनक राजाच्या यज्ञाने याज्ञवल्क्यांच्या शुक्ल यजुर्वेदाला निर्विवाद मान्यता मिळाली होती. आता जनकाच्या विद्वत सभेने त्यांच्या कीर्तीत अधिकच भर पडली. भारतवर्षात त्यांच्या इतका ज्ञानी पुरुष आता दुसरा उरला नव्हता. त्यांच्याशी वादविवाद करून त्यांना जिंकेल असा कोणी नसल्यामुळे ते अजिंक्य ठरले होते. आश्रमाची घडी व्यवस्थित बसली होती. हजारो विद्यार्थी तेथे शिकत होते. कात्यायन, चंद्रकांत, महामेध आणि विजय हे 4ही पुत्र विद्याभ्यास करीत होते. थोरला मुलगा कात्यायन तपश्चर्या करून मोठा ऋषी बनला होता. तोही पित्यासारखाच बुद्धिवान होता. याज्ञवल्क्यांच्या दृष्टीने सर्व घडी व्यवस्थित बसली होती. आता हीच वेळ योग्य आहे असा त्यांच्या मनाने कौल दिला आणि एके दिवशी सर्वांना त्यांनी आपल्या कुटीमध्ये बोलावून घेतले. आज काय कुटुंबसभा आहे का? हसून कात्यायनीने विचारले. याज्ञवल्क्य मात्र गंभीर होते. ते म्हणाले, आज एका गंभीर विषयावर बोलण्यासाठी मी तुम्हाला बोलावले आहे. असा कोणता विषय स्वामी? मैत्रेयीने विचारले. माणसाने कोठेतरी थांबले पाहिजे. कात्यायन, तू ज्ञानी आहेस. मी म्हणतो ते बरोबर ना?